ॲकॅडमिक इयर 2020-21 ह्या वर्षामध्ये HSC महाराष्ट्र बोर्ड यांचा सिलेबस चेंज झालेला आहे. त्यानुसार 12वी कॉमर्सचा अकाउंटच्या बाबतीमध्ये आपण हे ऑनलाईन लेक्चर बघत आहोत. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना फेस करावं लागत आहेत. अर्थातच वर्गामधली असणारी उपस्थिती, क्लासमध्ये असणारी उपस्थिती याच्यावरती कुठेतरी बंधनं येणार आहेत. परंतु हे जरी बंधनं येणार असले म्हणून एज्युकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचे बंधनं येऊ नयेत म्हणून प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या सोयीने त्याच्यावरती पर्याय शोधत आहेत. आता प्रश्न असा आहे की मग पर्याय अनेक आहेत, अनेक प्रकारे आहेत. परंतु याच्यासाठी बेटरमध्ये बेटर जे तुम्हाला जे शिक्षकांच्या समोरून शिकायला भेटतं त्याच पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. परंतु सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून ते शिकणं शक्य नाही. म्हणूनच आपण हा पर्याय निवडत आहोत. परंतु ह्याच आपण इथे तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची सुद्धा मुभा देणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला सेशन चालू असताना तुम्हाला काही क्वेश्चन्स पण विचारले जातील जो तुमचा होमवर्क असेल. मग थेरी पार्ट्स असेल किंवा तुमचा प्रॅक्टिकल पार्ट असेल. त्यामुळे जर सर्वांनी जर याच्यासाठी कोऑपरेट केलं आणि व्यवस्थित प्रतिसाद दिलात तर तुम्हाला नक्कीच त्याची मदत भेटेल. म्हणून आपण आज आपल्या नवीन सिलेबसनुसार पहिला चॅप्टर सुरू करत आहोत, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. यातला अँडचा अगोदरचा पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप आपण टप्प्याटप्प्यात ते बघणार आहोत सर्व काही. हा इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप पार्ट सुरू करत आहोत आपण. ठीक आहे. मग बघा, या अगोदर आपण 11 स्टँडर्ड्समध्ये प्रोप्रायटरशिप किंवा सोल ट्रेडर्स ही कन्सेप्ट शिकलो आहोत. मग या प्रोप्रायटरशिप किंवा सोल ट्रेडर्स आणि पार्टनरशिप दोनही बिझनेसचेच प्रकार आहेत. पण दोघांमध्ये फरक काय? तर पार्टनरशिपचं नेक्स्ट स्टेप ही प्रोप्रायटरशिपची नेक्स्ट स्टेप ही पार्टनरशिप आहे. प्रोप्रायटरशिपमध्ये एकच व्यापारी त्या व्यवसायाचा मालक असतो. आता एकच मालक असल्यामुळे त्याच्याकडे असणारं स्कीम, त्याच्याकडे असणारं भांडवल, त्याच्याकडे असणारे एक्सपर्टीज या सगळ्याच गोष्टींवरती किंवा त्याचा व्यवसायाचा असणारा स्कोप, तो सहन करू शकणारा त्याचा प्रभाव किंवा व्याप या सगळ्यांवरती कुठेतरी बंधन येत असतं. मग अशा वेळी त्या प्रोप्रायटरशिपला तितकाच अधिकार असणारी व्यक्ती मदतीला लागते. तितकाच अधिकार म्हणजे मालका इतकाच अधिकार असणारी व्यक्ती मदतीला लागते. ज्या वेळेला अशी मालका इतकीच अधिकार असणारी व्यक्ती मदतीला घेतली जाते अर्थातच ती व्यक्ती मालक तयार होते. म्हणजे एका व्यवसायाचे 2 मालक तयार होतात. आणि ज्या वेळेला असा मालकी हक्क तयार 2 व्यक्तींचा मालकी हक्क तयार होतो त्यावेळी त्याला पार्टनरशिप म्हटलं जातं. आता हे तर झालं बेसिक. आपण आता अगोदर बघूयात प्रोप्रायटरशिप काय बघितलं. आपण प्रोप्रायटरशिप म्हणजे आपण बघितलं होतं की असा बिझनेस जो एक व्यक्ती नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन करतो. अर्थात बिझनेस आहे, बिझनेसची सगळ्यात मोठा उद्देश हा नफा मिळवण्याचा आहे. हा नफा मिळवण्याच्या उद्देशातनं त्याची स्थापना फक्त एका व्यक्तीकडनं होते. म्हणजे तिचा मालक फक्त एक आणि एकच व्यक्ती असतो. आता हा जो काही एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती बिझनेस किंवा सोल ट्रेडर, एकल व्यापारी किंवा प्रोप्रायटरशिप, या व्यवसायाचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. मग फायदे म्हणजेच ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालक एकटाच असतो, कोणाचंही त्याच्यावरती बंधन नसतं. त्यामुळे जे काही निर्णय होतील ते सर्वच्या सर्व तोच घेणार असतो. प्रत्येक नफा नुकसानीला तोच जबाबदार असतो. त्यामुळे अशी व्यवसायाची पद्धत ही सुलभ आणि व्यवस्थित असते, कारण ते कोणाचे प्रेशर नसतं. सहज आणि सोपं फॉर्मेशन, इझी फॉर्मेशन. हा एकल व्यापार स्थापण्यासाठी किंवा सोल प्रोप्रायटरशिप स्थापन करण्यासाठी कुठल्याही असं डॉक्युमेंटरी पर्पज किंवा डॉक्युमेंटरी फॉर्मॅलिटी करण्याची आवश्यकता नसते. जसं उदाहरणार्थ तुम्ही घरामध्ये आहात, आईवडिलांचा विषय झाला की आपण एक जनरल स्टोअर्स, पुढे गाळा आहेत आपल्या घरामध्ये, आपण जनरल स्टोअर्स सुरू करू. मग कोणाच्या नावावरती सुरू करायचं? आईच्या नावावरती सुरू करू. चला, झालं, डिसिजन झालं, फायनल झालं, कामाला लागलं, 8 दिवसात दुकानचं फर्निचर रेडी, माल आणलात, उभा केलात, लगेच सुरू. नाव टाकलं
कुठल्या ॲक्टच्या अंडर आपल्या दुकानाचं रजिस्ट्रेशन केलं, करावं लागलं ते फक्त शॉप ॲक्टच्या अंडर. पण असंच एकल व्यापाऱ्यावरती गव्हर्न करण्यासाठी, म्हणजे त्याची वाटचाल करण्यासाठी किंवा त्याच्यावरती निर्बंध ठेवण्यासाठी असा कुठल्याही प्रकारचा प्रॉपर लॉ नाही. त्यामुळे अशा व्यवसायाची स्थापना करणं अत्यंत सुलभ असतं, सोपंही असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा एकल व्यापारी हा कस्टमरच्या जवळून टचमध्ये येतो, म्हणजेच पर्सनल टच विथ कस्टमर. मग हा जो काही व्यापारी आहेत हा कस्टमरच्या पर्सनल टचमध्ये असतो, कारण येणारा व्यापारी डायरेक्टली त्याच्यासोबत बोलणार असतो, त्याच्याशी संवाद साधणार असतो. त्याला काय हवं आहे, काय नको आहेत हे त्या व्यापारी आणि कस्टमर या दोघांमध्ये डायरेक्टली संवाद होत असतो. त्यामुळे कस्टमर किती सॅटिस्फाईड आहेत, किती अनसॅटिस्फाईड आहेत हे त्या व्यापाऱ्याला समजणं सहज सोपं होतं. व्यापाऱ्याच्या गरजा काय आहेत हेही त्याला कळतं आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याला आपला व्यवसाय चालवता येतो. ह्या व्यवसायावरती जसं मी अगोदरच सांगितलं, कुठल्याही लॉचं प्रॉपर असं प्रेशर नाही. जसं भागीदारी कायद्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय भागीदारी कायदा 1932 अस्तित्वात आहे. कंपनीवरती निर्बंध ठेवण्यासाठी किंवा तिच्यावरती व्यवस्थापन ठेवण्यासाठी, तिच्यावरती बंधन घालण्यासाठी भारतीय कंपनी कायदा 2013 अस्तित्वात आहेत. त्याप्रमाणे ह्या एकल व्यापाऱ्यावरती किंवा सोल ट्रेडरवरती असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. आपण दुकान टाकलं आहे आणि आपल्याला वाटतं आहे की चालत नाही आहे किंवा रिस्पॉन्स नाही आहे, त्या एरियामध्ये त्या दुकानाची गरज नाही आहे, म्हणून आपल्याला वाटते ते बंद करावं, लिक्विडेशन करावं, इझी लिक्विडेशन. तर आपण ते तात्काळ बंद करू शकतो, कारण निर्णय घेणारी व्यक्ती एकच असते. म्हणून प्रोप्रायटरशिपमध्ये आपला व्यवसाय जर बंद करायचा झाला, डिझॉल्व करायचा झाला किंवा लिक्विडेशन करायचं झाला, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तर या पद्धतीमध्ये ते सहज सोपं आहेत. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यवसायामध्ये अनन्यसाधारण गुप्तता ठेवली जाते, कारण निर्णय घेणारी एकच व्यक्ती असते. त्यामुळे त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा खूप मोठी सिक्रेसी ठेवली जाते. त्याने घेतलेले निर्णय, व्यवसायामध्ये असलेल्या काही गुप्तता त्याच्याकडे प्रभावीपणे पाळल्या जातात. आता बघा, आपण बघतो आहोत लिमिटेशन. आता कुठलाही व्यवसाय झाला तर काही ना काही लिमिटेशन त्याचे असतातच. जसं मी अगोदर सांगितलं की प्रोप्रायटरशिपची नेक्स्ट स्टेप ही पार्टनरशिप आहे. म्हणजेच कुठेतरी प्रोप्रायटरशिपला आळा बसतो आणि मग आपल्याला ती पार्टनरशिपमध्ये कन्वर्ट करावीच लागते. काय आहे, जसं जसं आपण व्यापार करत चालतो तसं आपल्या व्यवसायाचा आवाका वाढायला सुरुवात होतो. व्यवसायाचा आवाका वाढायला सुरुवात झाली म्हणजे आपल्याला त्या कस्टमरच्या गरजा वाढायला सुरुवात होतात, आपल्याकडनं अपेक्षा वाढायला सुरुवात होतात. आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडील आवश्यक असतं ते लार्ज स्केलवरती भांडवल. पण एकट्या व्यापाऱ्याला इतकं मोठं भांडवल उभं करणं शक्य नसतं. म्हणून अजून कोणाची तरी गरज हवी असते किंवा कोणाकडनं तरी भांडवलाची गरज असते. म्हणून प्रोप्रायटरशिपमध्ये ही सगळ्यात महत्त्वाचं लिमिटेशन म्हणजे लिमिटेड कॅपिटल. म्हणजे प्रोप्रायटरशिपमध्ये तो मालक एका ठराविक लिमिटपर्यंतच कॅपिटल जनरेट करू शकतो. त्यानंतर मात्र त्याला दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. कोणी व्यक्ती या, जसं कोणीतरी इंजिनियर झाले तर त्याला MBBS म्हणजे डॉक्टरचं नॉलेज असणं असं नाही. कुणी CA झाले तर त्याला दवाखान्यातले पेशंट तपासता येतील असं नाही, किंवा एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरसारखं काम करता येईल असं नाही, किंवा सिव्हिल इंजिनियरसारखं काम करता येईल असं नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही ठराविक लिमिटपर्यंत कुठल्या तरी क्षेत्रामध्ये एक प्रावीण्य प्राप्त असते, त्याच्याकडे त्यातलंच एक्सपर्ट स्किल असतं. परंतु व्यवसायामध्ये अनेक एक्सपर्ट स्किलची गरज असते. मग एक व्यक्ती काही ठराविक स्किल फक्त पूर्ण करू शकतो, मग बाकीच्या स्किलसाठी त्याला इतरांवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणून या तुमच्या प्रोप्रायटरशिपचं हे महत्त्वाचं लिमिटेशन आहेत, लिमिटेड स्किल. त्यानंतर आहेत एक व्यक्ती आपल्या एका ब्रांचवरती किंवा एका व्यवसायावरती नियंत्रण ठेवू शकतो. पण त्याने जर ठरवलं की आपल्या व्यवसायाच्या शेजारच्या 10 गावांमध्ये ब्रांचेस उघडायच्या, तर तो त्या 10 गावांच्या ब्रांचेसवरती ॲट ए टाईम लक्ष ठेवू शकत नाही. म्हणून तो एका वेळेस एकाच ब्रांचवरती लक्ष देणं शक्य असल्याने
त्या व्यवसायाला लिमिटेड स्कोप प्राप्त होतं. म्हणून हे या व्यवसायाचं एक लिमिटेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोप्रायटरशिपमध्ये व्यक्ती म्हणजेच मालक आणि व्यवसाय यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक केला जात नाही. म्हणून व्यवसाय आणि मालक हे सेपरेट नाहीत. ह्या एकल व्यापारामध्ये मालकाची लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड लायबिलिटी याचा अर्थ व्यवसायाचं कर्ज फेडताना जर व्यवसायाच्या मालमत्तांच्या रकमेतून जर ते कर्ज पूर्ण होत नसेल तर असं कर्ज फेडण्यासाठी त्या मालकाची वैयक्तिक मालमत्ता म्हणजे त्याचं घर, त्याचं घरचं फर्निचर, टी व्ही, फ्रीज, सोनं नाणं हे विकून ते कर्ज पूर्ण केलं जाईल, व्यवसायाचं कर्ज. अशा लायबिलिटीला अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हटलं जाईल. आता लिमिटेड स्टॅबिलिटी याचा अर्थ काय तो व्यवस्थित समजून घ्या. उदाहरणार्थ तुमच्या घरी वडिलांनी दुकान टाकलेलं आहे, परंतु तुम्ही आता सायन्स फील्डमध्ये आहात किंवा आर्ट फील्डमध्ये आहात आणि तुम्हाला वाटते की मला कलेक्टर व्हायचं आहे किंवा मला IPS ऑफिसर व्हायचं आहे. ठीक आहे, झालात. आता घरचा व्यवसाय किंवा वडिलांनी टाकलेलं दुकान तुम्ही सांभाळू शकता काय? नाही. तुम्ही कुठेतरी नोकरीला बाहेर राहणार, मग ते दुकानाचं काय करणार? बंद करावं लागेल. म्हणजे त्या व्यवसायामध्ये स्टॅबिलिटी म्हणजे दीर्घकाळ टिकणे हा गुण राहिलात का? नाही. म्हणून एकल व्यापारामध्ये लिमिटेड स्टॅबिलिटी असते. तो लॉंग लाईफ किंवा अनफोर्सिंग काळासाठी चालणारा बिझनेस होत नाही. ठीक आहे. पुढे आता हे आत्तापर्यंत आपण बघितलं प्रोप्रायटरशिप फर्मच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला पार्टनरशिप किंवा पार्टनरशिप फर्म समजणं सोपं जाईल. ठीक आहे, बघूयात. मग पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? जसं मी तुम्हाला अगोदरच सुरुवातीला सांगितलं की पार्टनरशिप फर्म ही प्रोप्रायटरशिपचे नेक्स्ट जनरेशन आहेत. पार्टनरशिप होण्यासाठी किमान 2 व्यक्तींची गरज असते. मग अशा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यवसायाची स्थापना करतात. त्यावेळेला त्या 2 लोकांमध्ये तयार होणारं रिलेशन म्हणजे पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिप ही त्या व्यावसायिक 2 लोकांमध्ये तयार होणारी रिलेशनशिप आहे. मग पार्टनरशिप म्हणजे काय बघितलं. आता आपण बघणार आहोत पार्टनरशिप फर्म म्हणजे काय. मग पार्टनरशिप फर्म याचा अर्थ त्या 2 लोकांनी नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन जो व्यवसाय स्थापन केला तो व्यवसाय म्हणजेच पार्टनरशिप फर्म. आणि पार्टनरशिप फर्म ही वेगळ्या नावाने ओळखली जाते. म्हणजेच ते जे 2 मालक आहेत हे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. मग तो नातेवाईक असेल, मित्र असेल किंवा दुसरा कोणी त्या व्यवसाय संबंधित एक्सपर्ट व्यक्ती असेल. ह्या 2 व्यक्तींनी एकत्र येऊन तो व्यवसाय स्थापन केलेला आहे. म्हणून ते आपल्या व्यवसायाला आणखीन वेगळं नाव देऊ शकतात. आणि म्हणून तो पार्टनरशिप व्यवसाय हा मालकांपेक्षा वेगळ्या नावाने ओळखला जातो. आता ह्या पार्टनरशिप फर्मचे फायदे म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण प्रोप्रायटरशिप फर्ममध्ये बघितलं की एक व्यक्ती जर 1 लाख रुपये जर भांडवल गोळा करू शकत असेल तर या 2 व्यक्ती नक्कीच 1.5 लाख दोघांचं मिळून 2 लाख 3 लाख याप्रमाणे ते गोळा करू शकतात. म्हणजेच प्रोप्रायटरशिप फर्मपेक्षा पार्टनरशिप फर्ममध्ये नक्कीच डबल कॅपिटल उपलब्ध होऊ शकतं. म्हणून या पार्टनरशिप फर्ममध्ये प्रोप्रायटरशिपपेक्षा जास्त प्रमाणावरती कॅपिटलची उपलब्धता होते. म्हणून इथे लार्ज कॅपिटल उपलब्ध होऊ शकतं प्रोप्रायटरशिप फर्मपेक्षा. ह्या पार्टनरशिप फर्मचं सुद्धा फॉर्मेशन करणं सोपं जाईल. यासाठी पार्टनरशिप ॲग्रीमेंट बनवला. पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे रजिस्ट्रेशन केलं
असं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे, मात्र इतर राज्यांमध्ये ते ऐच्छिक आहे. 1985 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये असं पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. इथे दोन व्यक्ती एकत्र आले आहेत आणि आपण ज्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिप करतो आहोत, अर्थातच त्याच्याकडेही काहीतरी गुण आहेत, काहीतरी एक्सपर्टीज आहेत. आणि आता दोन अशा एक्सपर्ट व्यक्ती एकत्र आल्यामुळे अर्थातच त्यांच्या एक्सपर्टीचं प्रमाण आणि त्यांच्या टॅलेंट्सचं प्रमाण वाढलं. म्हणून ह्या दोन व्यक्ती आपल्याकडे असलेल्या गुणांनुसार कामांची विभागणी करून घेऊ शकतात. म्हणून इथे पार्टनरशिप फर्ममध्ये कामांच्या बाबतीमध्ये किंवा जबाबदाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या एक्सपर्टीजनुसार स्पेशलायझेशन करणं शक्य आहे. आता आपला जो भागीदारी बिझनेस आहे हा द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932नुसार रजिस्टर्ड करावा लागतो, म्हणजेच त्याच्यावरती कायद्याची बंधनं आहेत. म्हणून असा भागीदारी व्यवसाय भागीदारी कायदा 1932नुसार गव्हर्न केला जातो, म्हणजे नियंत्रित केला जातो. म्हणून असा भागीदारी व्यवसाय गव्हर्न बाय लॉ आहे. आता व्यवसाय आणि मालक हे दोन वेगळे व्यक्ती असल्यामुळे जो कोणी कस्टमर येणार आहे तो व्यवसायाच्या नावाने येणार आहेत. म्हणून समाजामध्ये त्या व्यवसायाचं नाव पसरणार आहेत. म्हणून इथे पार्टनरशिप फर्ममध्ये व्यवसायाची गुडविल तयार होते, म्हणजेच नावलौकिक तयार होतं, प्रतिष्ठा तयार होते. म्हणजेच भागीदारी व्यवसायामध्ये व्यवसायाचा नावलौकिक वाढतो, व्यक्तीचा नाही. ठीक आहे. आता पुढे बघूयात. कुठलीही व्यवसाय प्रणाली झाली तरी त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही लिमिटेशन्स ही असतातच. मग यामध्ये या भागीदारी व्यवसायाचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. मग हे लिमिटेशन्स कुठले ते आपण बघतो आहोत. इथे सुद्धा या भागीदारी कायद्यानुसार जरी ह्या व्यवसायाचं नियंत्रण आणि नियमन होत असलं तरीसुद्धा मालक आणि व्यवसाय यांची लायबिलिटी वेगळी समजली जात नाही. म्हणून त्या व्यवसायाला लीगल स्टेटस आहेत असं म्हणता येणार नाही. ह्या भागीदारी कायद्यामध्ये मॅक्झिमम आपण 50पर्यंतच मेंबर भागीदार म्हणून घेऊ शकतो. 50पेक्षा जास्त मेंबर आपल्याला घेता येणार नाही, म्हणजे भागीदारांच्या संख्येवरती इथे लिमिट आहे. मग 50च्या पुढे गेले तर म्हणजे भागीदारीची पुढची स्टेप आपल्याला आजमावी लागेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, आणि ती आहे कंपनी. आता हा जो काही व्यवसाय आहे, जसं आपण बघितलं की किमान हे व्यवसाय स्थापन करण्यासाठी 2 व्यक्तींची गरज असते आणि भागीदारीची मर्यादा ही 50 व्यक्ती मॅक्झिमम आहे. म्हणजेच या भागीदारी बिझनेसवरती सुद्धा कुठे ना कुठे काही ना काही लिमिटेशन्स आहेत. म्हणून या व्यवसायाचा स्कोपसुद्धा लिमिटेड स्कोप आहेत. ह्या भागीदारी बिझनेसमध्ये जे भागीदार आहेत यांची लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय ते आपण यापूर्वी बघितलेलं आहेच. मग जर एखादा व्यवसाय पार्टनर इन्सॉल्वंट झाला तर त्याची व्यवसायाच्या बाबतची जबाबदारी किंवा व्यवसायाच्या बाबतची देणेदारी बाकीचे पार्टनर पूर्ण करतील. हेही इथे तितकंच लागू पडतं. इथे जर समजा त्या भागीदारांमध्ये काही वाद तयार झाला तर ते आपला बिझनेस लगेच बंद करू शकतात. म्हणजेच व्यवसायामध्ये स्टॅबिलिटी नाही, लिमिटेड स्टॅबिलिटी. त्यांच्यात काही वाद झालात, त्यांना काही कारणांमुळे कोणी रिटायर व्हावं लागलं किंवा कोणाला काहीतरी बेटर अपॉर्च्युनिटी आलीत म्हणून तो तिकडे निघून गेलात, यासारखे. ह्या व्यवसायामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय स्थापन करत असल्या कारणाने दोघांचे मतप्रवाह सारखे राहतील असं नाही. त्याचबरोबर ह्या व्यवसायामध्ये घेतले जाणारे निर्णय सगळे पार्टनर मिळून घेतात.
त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी केलेली प्लॅनिंग याच्यामध्ये सिक्रेसी राहील याची गॅरंटी देऊ शकत नाही. फीचर्स. आता आपण बघतोय पार्टनरशिप फर्मचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. पार्टनरशिप फर्म हा व्यवसाय हा पार्टनरशिप डीडने किंवा पार्टनरशिप ॲग्रीमेंटने स्थापन केला जातो. म्हणजेच त्या दोन व्यक्तींमध्ये नक्की रिलेशनशिप कशी आहे, कोणी किती भांडवल आणलं, व्यवसायामध्ये किती सहभाग घेणार, निर्णयांमध्ये किती सहभाग घेणार, मग झालेला नफा तोटा कशा प्रकारे वाटून घेणार, याबाबतच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन त्या ॲग्रीमेंटमध्ये असतात. आणि अशा भागीदारांमध्ये केलेल्या ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं, ज्यामध्ये त्या दोघांची रिलेशनशिप व्यवस्थितपणे मेंटेन केली जाते. आता हे जे काही भागीदार आहेत, हे भागीदार हे त्या व्यवसायाचे मालक असतात. मग ज्यावेळेला एक मालक त्या व्यवसायाच्या बाबतचे त्रयस्थ व्यक्तीबरोबर काही निर्णय घेत असतो, त्यावेळेला तो आपला जो भागीदार आहे, जो तिथे उपस्थित नाही आहेत, त्याच्या वतीनेही काही डिसिजन्स घेत असतो, काही होकार नकार देत असतो. त्यामुळे अशा प्रत्येक भागीदार हा त्या व्यवसायाचा मालक तर असतोच, पण त्याचबरोबर त्या व्यवसायाच्या वतीने एजंट म्हणून पण काम करत असतो. म्हणून त्या भागीदारांमध्ये असणारं रिलेशनशिप ओनर अँड एजंट या प्रकारे असतं. भागीदारी कायद्याप्रमाणे जसं मी अगोदर सांगितलं की प्रत्येक भागीदारी संस्थेची महाराष्ट्र राज्यामध्ये 1985 पासनं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. आता अर्थातच एकापेक्षा जास्त एक्सपर्ट व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय स्थापन चालू केल्यामुळे त्या दोन्ही व्यक्तींच्या स्किलचा या व्यवसायामध्ये वापर केला जातो. म्हणून घेतले जाणारे निर्णय हे तितकेच प्रभावी आणि परिणामकारक असतात. म्हणून जनरली भागीदारीमधले निर्णय हे मिनिंगफुल असतात. इथे एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र असल्याकारणाने त्या दोन्ही व्यक्तींची एकत्रित त्या व्यवसायावरती मालकी हक्क असतो आणि बघितलं जाणारं मॅनेजमेंट हे दोघांच्या वतीने बघितलं जातं. म्हणून जॉईंट ओनरशिप आणि जॉईंट मॅनेजमेंट असतं. बिझनेस हा कायद्याच्या नियमांप्रमाणे केला जात असल्यामुळे भागीदारी कायदा 1932चे सर्व बंधनं पाळणं बंधनकारक असतं. म्हणून भागीदारीमध्ये जो होणारा व्यवसाय, घेतले जाणारे निर्णय हे लॉफुल असतात. म्हणून असा बिझनेस हा लॉफुल बिझनेस असतो. आता एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यामुळे आणि नफा मिळवण्याच्या दृष्टीने एकत्र आले असल्या कारणामुळे त्यांचा महत्त्वाचा उद्देशच नफा तोटा शेअर करणं असतं. मग तो नफा झाला तर त्यालाही सर्व पार्टनर जबाबदार असतात, तोटा झाला तर त्यालाही सगळे पार्टनर जबाबदार असतात. कोणाच्या एका पार्टनरच्या निर्णयामुळे जर व्यवसायाला नुकसान झालं तरी सगळं नुकसान हे सर्व पार्टनर सर्वांमध्ये वाटून घेतला जातो. म्हणजेच व्यवसायामध्ये होणाऱ्या प्रत्येक नफा नुकसानीला सर्व पार्टनर जबाबदार असतात. ह्या व्यवसायाचं डिझॉल्युशन म्हणजेच लिक्विडेशन करणं हे भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये दिलेल्या कंडिशननुसार होतं आणि त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये खूप काही अशा कडक कंडिशन्स त्यामध्ये नाही. सर्व पार्टनरने डिसाईड केल्यानंतर तो बिझनेस डिझॉल्व करणं शक्य होतं. याकरता त्या व्यवसाय डिझॉल्व करताना सर्व पार्टनरला सर्वसाधारणपणे 14 दिवस अगोदर नोटीस द्यायला हवी. जर सर्व पार्टनर इन्सॉल्वंट झाले तर बिझनेस ॲटोमॅटिकली डिझॉल्व केला जातो. आता ह्या भागीदारी कायद्याप्रमाणे किंवा भागीदारी व्यवसायामध्ये काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत, म्हणजे काही संज्ञा आहेत ज्या त्या भागीदारी व्यवसायामध्ये वापरल्या जातात. त्या कुठल्या कुठल्या आहेत तर पार्टनर म्हणजे काय, भागीदार कोणला म्हणायचं.
भागीदार म्हणजे त्या भागीदारी व्यवसायाचा मेंबर, ज्याने त्या भागीदारी व्यवसायाचा ॲग्रीमेंट केलेला आहे, तो त्या व्यवसायाचा सभासद आहे. मग पार्टनरशिप डीड म्हणजे काय? तर पार्टनरशिप डीड याचा अर्थ त्या भागीदारांमध्ये झालेला करार. मग असा करार हा एकतर ओरल असेल किंवा रिटर्न असेल. जनरली जर पुरावा, कायदा, भविष्यात काही वाद उद्भवू नयेत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे की असा ॲग्रीमेंट हा रिटर्नच असावा. कारण ओरल ॲग्रीमेंट हा कायद्याच्या दृष्टीने पुरावा होऊ शकत नाही. लिखित ॲग्रीमेंट हा कायद्याच्या दृष्टीने पुरावा होऊ शकतो. मग जसं अगोदर मी तुम्हाला सांगितलं की पार्टनरशिप म्हणजेच त्या पार्टनर्समध्ये असणारं रिलेशन किंवा रिलेशनशिप. ठीक आहे. आता आपण या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत टाईप्स ऑफ पार्टनर्स म्हणजे पार्टनरचे प्रकार. पार्टनरशिप डीड म्हणजे काय? पार्टनरशिप डीडमध्ये कोणते कोणते घटक येतात? द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932नुसार कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत आणि हे पार्टनर्स ॲडॉप्ट करणाऱ्या कॅपिटल अकाउंटच्या मेथड्स म्हणजे टाईप्स ऑफ किंवा मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. थँक्यू. लेक्चर कसं वाटलं नक्कीच कळवा.